प्रेमात जास्त अपेक्षा ठेवल्या तर आपल्याला दुःख का मिळतं? श्रीकृष्णाचा संदेश. मित्रांनो, कधी विचार केलाय का, आपण ज्याच्यावर मनापासून प्रेम करतो त्याच व्यक्तीकडून आपल्याला सर्वात जास्त दुःख का मिळतं? आपण इतकं देतो, इतकं सहन करतो, इतकं समजून घेतो, पण तरीही शेवटी उरते निराशा, वेदना आणि प्रश्नांनी भरलेलं मन. मित्रांनो, प्रेमात जास्त अपेक्षा ठेवल्या तर दुःख का मिळतं? आणि याच प्रश्नाचं उत्तर आपल्याला हजारो वर्षापूर्वी श्रीकृष्णांनी अतिशय साध्या पण खोल शब्दात दिला आहे. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण कदाचित तुमचं अपूर्ण प्रेम आज पूर्ण समजूत मिळवेल. मित्रांनो, आपण आज ज्या प्रेमाबद्दल बोलतो ते खरंच प्रेम आहे का? की तू माझ्यासाठी असलाच पाहिजेस, तू मला समजून घेतलंच पाहिजेस, मी जे देतो तेवढंच मला परत मिळायलाच हवं. श्रीकृष्ण सांगतात, प्रेम म्हणजे बंधन नाही, प्रेम म्हणजे सौदा नाही, प्रेम म्हणजे अपेक्षांची यादी नाही, प्रेम म्हणजे स्वतःच्या आनंदातून दुसऱ्याला आनंद देणं. जेव्हा प्रेमात माझं जास्त असतं तेव्हा ते प्रेम राहत नाही, ते आसक्ती बनतं. मित्रांनो, अपेक्षा म्हणजे मी तुझ्यासाठी एवढं केलं तर तूही माझ्यासाठी एवढंच करायला हवं. आता विचार करा, आपण अपेक्षा कोणाकडून ठेवतो? ज्याच्यावर आपण प्रेम करतो, ज्याच्यावर आपला अधिकार आहे असं वाटतं, ज्याच्याशी आपली भावनिक गुंतवणूक आहे. म्हणूनच अपेक्षा जितकी जास्त तितकं दुःख खोल. श्रीकृष्ण सांगतात, दुःख कर्मामुळे नाही, दुःख फलाच्या आसक्तीमुळे येतं. आपण प्रेम करतो पण त्याच्या बदल्यात आपल्याला काय मिळणार याकडे डोळे लावतो, आणि जेव्हा ते मिळत नाही तेव्हा प्रेम दुखावत नाही, अपेक्षा दुखावतात. मित्रांनो, महाभारतात अर्जुन श्रीकृष्णांना विचारतो, माझेच लोक माझ्या समोर उभे आहेत, मी त्यांच्याशी युद्ध कसं करू? हे प्रेम होतं, हे आपुलकी होती. पण श्रीकृष्ण त्याला सांगतात, कर्तव्य कर पण फलावर अधिकार ठेवू नकोस. याच तत्वाचा उपयोग प्रेमातही होतो. प्रेम करा पण समोरचा व्यक्ती तुमच्या अपेक्षेप्रमाणे वागेलच अशी अट ठेवू नका. मित्रांनो, आजचं प्रेम कसं आहे? सीन करून रिप्लाय नाही, स्टोरी पाहिली पण मला कॉल नाही, मी एवढं केलं पण त्याला किंवा तिला काही फरकच पडला नाही. हे प्रेम आहे का? श्रीकृष्ण म्हणतात, जिथे भीती आहे तिथे प्रेम नाही. आपण घाबरतो हरवण्याची, दुर्लक्षित होण्याची, एकटे पडण्याची, आणि या भीतीतून आपण अपेक्षा निर्माण करतो. अपेक्षा नसलेलं प्रेम शक्य आहे का? हो, पण सोपं नाही. अपेक्षा नसलेलं प्रेम म्हणजे समोरचा बदलणार नाही हे मान्य करणं, स्वतःच्या आनंदाची जबाबदारी दुसऱ्यावर न टाकणं, प्रेम देताना परत काय मिळेल हा प्रश्न न विचारणं. श्रीकृष्ण सांगतात, ज्याला स्वतःमध्ये समाधान सापडतं त्याला बाहेर काहीच कमी वाटत नाही. मित्रांनो, अपेक्षा म्हणते तू हे केलंच पाहिजेस, आशा म्हणते तू केलंस तर छान, नाही केलंस तरी मी ठीक आहे. हीच खरी मुक्ती आहे. प्रेमात दुःख टाळायचं असेल तर अपेक्षा सोडून स्वीकृती स्वीकारा. मित्रांनो, श्रीकृष्ण आपल्याला एकच गोष्ट शिकवतात, प्रेम करा पण स्वतःला विसरून नाही, द्या पण स्वतःला रिकामं करून नाही, जोडा पण स्वतःला बांधून नाही. कारण जिथे स्वातंत्र्य आहे तिथेच खरं प्रेम फुलतं. मित्रांनो, जर आज तुमच्या मनात कुणाबद्दल वेदना असतील, जर प्रेमात अपेक्षामुळे तुम्ही थकलेले असाल, तर लक्षात ठेवा, दोष तुमच्या प्रेमात नाही, दोष अपेक्षामध्ये आहे. आजपासून ठरवा, मी प्रेम करेन पण स्वतःच्या शांतीच्या किमतीवर नाही. जर हा व्हिडिओ तुमच्या मनाला स्पर्श करून गेला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंटमध्ये सांगा तुम्हाला काय वाटलं. आणि अशाच श्रीकृष्णाच्या तत्वज्ञानावर आधारित व्हिडिओसाठी चॅनेलला सबस्क्राईब करा. राधे राधे.